आपण पाहत आहोत साईनगर शहापूर संघ. यस, टिटवाळा विभागातील अगदी पाहायला गेलं तर मस्कळ संघ म्हणजेच काय तरी एक दोन मोठे संघ अगदी एकमेकांसमोर झुंजणार आहेत. मोठा संघ सामना रंगणार आहे मित्रांनो. चला, साईनगर शहापूर संघ सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर करायची आहे. जास्तीचा वेळ खर्च करू नका. अगदी दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये ऊन देखील भरपूर आहे आणि त्या अनुषंगाने अगदी पाहायला गेलं तर सामने देखील आपण आजच्या दिवसामध्ये थोडेसे लेट चालू झालेत. आणि यस, अजय आला. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. यस, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि तदनंतर कोल्ड ड्रिंक्स. प्रत्येकी मॅन ऑफ द मॅचला अगदी आपण पाहू शकाल एक ट्रॉफीज दिली जाणार आहे आणि तदनंतर थन्सअप या चिल्ड व्हा या दुपारच्या सत्रामध्ये कोल्ड ड्रिंक्स देखील दिली जाणार आहे. हेच तर नियोजन आहे, हेच तर आयोजन आहे. अगदी जर आपण पाहायला गेलं तर प्राची स्पोर्ट्स वावेघर ठाकूरपाडा आयोजित आपण हे चषक पाहत आहोत आणि भरपूर चांगलं नियोजन आयोजन गेल्या कालच्या दिवसापासून आपण पाहत आहोत. सलामीची जोडी आपण पाहत आहोत मैदानामध्ये एंटर झाली आहे. किरण आणि गुरुनाथ ही सलामीची जोडी आहे. स्ट्रायकिंग एंडला यस, स्ट्रायकिंग एंडला पांडू आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला गुरुनाथ, नॉन स्ट्रायकिंग एंडला पांडू. अगदी इथे हे टोपण नाव आहे की का. आणि मामाचं गाव आहे वावेघर असं. यस, बरोबर, वावेघर त्याच्या मामाचं गाव आहे आणि अगदी तो इथे खेळण्यासाठी आला आणि जास्तीत जास्त दिवस तो इकडे असतो असं माहिती पडलं. कालच्या दिवसामध्ये तो देखील आमचा सामना बघण्यासाठी शहापूरला होता. यस, सरपंच चषक गणेश कांबडी यांच्या नावाने चालू आहे. ती देखील भरपूर मोठी स्पर्धा आहे मित्रांनो. चला जाऊया मैदानाकडे. पहिला बॉल इथनं डिलिव्हर्ड केला जाणार आहे. यस, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती धमाका. यस, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होत आहे, चुकी होत्या, झेल सोडला आणि हा चेंडू निघून चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार आलाय आणि चौकारानं आगाज केला. अगदी पाहू शकाल साईनगर शहापूर संघ फलंदाजी करण्यासाठी अगदी आपण पाहत आहोत. टॉस जिंकला होता आपण पाहत आहोत. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. अगदी मस्कळ संघ आपण पाहत आहोत. दोन्हीही मोठी संघ आहेत. शहापूर विभाग बिलॉंग करणारा संघ आपण पाहत आहोत. साईनगर शहापूर त्यांच्या अगेन्स्ट मस्कळ संघाला पाहत आहोत. श्री गणेशा झाला आहे साईनगर संघाचा. हा ट्रॅकर होता, आडव्या बॅटना स्लाइस करायचं होतं, हवं तसं एलिव्हेशन जुळलं नाही आहे आणि इथनं सिंगल कंप्लीट होती आहे. यस, दुसरीचं कॉलिंग केलं होतं परंतु पांडूने अगदी पाहायला गेलं तर नकार दिला. यस, टोपण नाव पांडू आहे परंतु अगदी किरणला आपण पाहत आहोत. आता मात्र ते स्ट्रायकिंग एंडला आलेत. यस, या खेळपट्टीचा भरपूर अनुभव असेल, या खेळपट्टीवरती सराव करत असावा असं वाटतं. पाहूयात. तिसरा बॉल, फुल टॉस, हवं तसं एलिव्हेशन जुळलं नाही आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतं आहे, थ्रोफेकी भरपूर चांगली आहे आणि एक सिंगल कंप्लीट. धापलकावरती धावा 6. पहिल्याच बॉलवरती झेल सोडला होता, चौकार आला होता. एक मोठं जीवदान गुरुनाथला कुठेतरी मिळाला आणि आता मात्र 3 बॉल्स टाकून झालेत आणि धावफलकावरती धावा आपण 6 पाहत आहोत. यस, फलंदाजापासून थोडासा दुर्बल ठेवला होता, लाईन चेक केली आणि आउटसाइड द ऑफ स्टंप रवी सरांच्या माध्यमातून हा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला. व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलमध्ये एक्स्ट्राची धाव देखील खर्च होतीये. जेव्हा जेव्हा व्हाईट चेंडू हाताळतात तेव्हा तेव्हा षटक देखील मोठं होत जात असतं. एक्स्ट्राची धाव आली आणि धापलकावरती धावा 7.
अगदी जर पाहायला गेलं तर यस, आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील थोडीशी चर्चा होत आहे. बॅटचा आवाज इथपर्यंत आला आहे, म्हणजेच भरपूर ताकदीने बॅट फिरवतोय, परंतु बॉल देखील बॅटला स्पर्श होणं तितकंच महत्त्वाचं आहे. पाहूयात इथे हलवार पद्धतीने खेळून काढलेला हा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये अगदी गोलंदाज हा चेंडू कलेक्ट करतायत आणि डॉट बॉल. सलगचे 2 चेंडू डॉट आलेत. दबाव प्रेशरमध्ये आता मात्र फलंदाज थोडासा जाणवेल. त्याचं कारण सलगचे 2 चेंडू तो निर्धाव खेळतोय आणि धावफलकावरती धावा आपण 7 पाहत आहोत. उर्वरित पॉवर प्लेच्या षटकामध्ये हा शेवटचा बॉल. बॅटची कडा, स्लीपर पॉइंट. ओहो, झेल सोडला. अजून एक जीवदान, अजून एक जीवदान. पहिल्या बॉलवरती देखील जीवदान मिळालं होतं आणि शेवटच्या बॉलवरती देखील एक चांगले जीवदान मिळतं. म्हणजेच काय तर या फलंदाजाचं अगदी जर पाहायला गेलं तर गुरुनाथचं एक नशीब बलवान असावं या आजच्या दिवसामध्ये. एका षटकामध्ये 2-2 जीवदान मिळणं अगदी तितकंच आपण पाहू शकाल प्रत्येकी फलंदाजासाठी सोपं नसतं, परंतु इथे 2 झेल त्याच्या सोडल्यात आणि पहिले षटक कंप्लीट होते. धावफलकावरती धावा आपण 8 पाहत आहोत. चला स्पीड अप करा, लगेच क्षेत्ररक्षण सजवा. मस्कळ संघ जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही. अजूनही आपल्याला या आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. पहिल्या फेरीतील अजूनही आपल्याला पाहायला गेलं तर उर्वरित यस एक सामना खेळवायचा बाकी आहे आणि जवळजवळ 1:35 इतका टाइम देखील झाला आहे. तदनंतर उर्वरित दुसरी फेरी देखील आहे. चला प्रत्येकी इनिंग्समध्ये तुम्हाला 3 षटके 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत, हे देखील लक्षात असू द्यात. आणि उर्वरित 5 मिनिटांमध्ये शेवटचं षटक, म्हणजेच 20 मिनिटांमध्ये एक सत्र तुम्हाला संपवायची जात. दिनेश दिनू हा गोलंदाज ट्रॅकवरती आलाय. स्ट्रायकिंग एंडला गुरुनाथ हा फलंदाज आपण पाहत आहोत. फटका चांगला आहे, कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होता. अगदी छोटा कद आहे या क्षेत्ररक्षकाचा, आपण फाईट भरपूर मोठी करू शकतो. दिनूला आपण पाहत आहोत. दिनेश पहिल्या षटकामध्ये देखील दिनेशलाच आपण पाहिलं आणि या दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण दिनेशलाच पाहत आहोत. हा ट्रॅकर आहे, स्ट्रगल करतायत फलंदाज आणि बॅट्समन बीट, विकेट किपर बीट आणि हा यस बाईकच्या स्वरूपात हा चौकार येतो. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होता, अगदी चौकार आला. चुकीचं यष्टिरीक्षण आपण पाहिलं, नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. धावा येत नव्हत्या, परंतु साईनगर शहापूर संघासाठी धावा कशाही होत, धावा येणं गरजेचं आहे. आणि आत्ता मात्र धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल, 13 धावा जोडल्यात. स्ट्रायकिंग एंडला पांडूला आपण पाहत आहोत. हा ट्रॅकर मिस टायमिंग आहे, हवं तसे एलिव्हेशन जुळलं नाही. पुन्हा एकदा खाली क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला आहे, पाठला केला जाईल, परंतु आउटफील्ड फार फास्ट आहे आणि पुन्हा एकदा सलगचा हा दुसरा चौकार येतो. दोन्ही फटक्याचा जर विचार केला तर या आधीच्या फटक्यामध्ये बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता, बाईकचा चौकार आलता आणि मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहिला त्या फटक्यामध्ये, तो देखील चौकाराकरिता चेंडू निघून गेला आणि बॅक टू बॅक 2 चौकार येतात. धावफलक जाऊन पोहोचलाय 17 वरती. 17 धावा धावफलकाला जोडल्या गेल्यात. अगदी पाहायला गेलं तर गोलंदाज दिनू भरपूर चांगली कामगिरी करतोय, परंतु मिस फील्डचे चौकार इथनं त्याला खर्च करावे लागतात. आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकलेत आणि 9 धावा खर्च केल्यात. हा ट्रॅकर मिस टायमिंग स्ट्रोक, खाली क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. यस 1 2 3 5 क्षेत्ररक्षक पोहोचले होते आणि थ्रोफेकी देखील भरपूर चांगली होती. 2 धावा कंप्लीट, 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 वरती. यस 19 धावा धावफलकाला जोडल्यात.
साईनगर शहापूर संघाचा जर विचार केला तर एक ताकदीचा संघ आहे. गोलंदाजी या संघाकडे भरपूर चांगली आहे. त्या अनुषंगाने जर विचार केला तर म्हसकळ संघाला अगदी कमीत कमी धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, परंतु पाहूयात. आत्ता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी भरपूर चांगली होती. पांडू बॅटची एज एजंट ठेकन, विकेट किपर टिपतायत झेल आणि पहिला धक्का पहिला हादरा टीम साईनगर शहापूर संघ फलंदाज बाद. यस, न्यू बॅटर आपण पाहू शकाल. आनंद मैदानामध्ये एंटर झालेत. अगदी जर पाहायला गेलं तर या फलंदाजाकडे देखील भरपूर क्षमता आहे. मोठमोठे फटके मारत असतो. अगदी शहापूर विभागाचा जर विचार केला तर तांबडमाळ या ठिकाणी एक टुर्नामेंट झाला होता आणि त्या टुर्नामेंटमध्ये या फलंदाजाच्या बॅटमधनं मी अर्धशतक पाहिलं होतं. हाफ ट्रॅकर हवं तसं एलिव्हेशन जुळलं नाही आहे आणि अजून एक डॉट येतो. येस, शेवटचा बॉल इथे डॉट आला आणि 2 षटकांचा खेळ झाला आणि या 2 षटकांच्या खेळामध्ये धावफलकावरती धावा आपण पाहत आहोत 19 धावा. दोन षटक कंप्लीट झाले. धावफलकावरती धावा 19 धावा. मस्कळ संघाचा जर विचार केला तर गोलंदाजी चांगली होते, परंतु एक्स्ट्राच्या धावा देखील त्यांनी खर्च केलात. 12 चेंडूचा खेळ झालाय. 19 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही जर विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण अनुभवत आहोत. शहापूर विभागातील जर पाहायला गेला तर साईनगर शहापूर संघ आपण पाहत आहोत. त्यांच्या विपक्षात टिटवाळा विभागातील अगदी पाहायला गेलं तर मस्कळ संघ. हा फटका दमदार आहे. यस, लॉंग ऑनला बीट करून चेंडू निघून चाललाय. सीमा पार 6 धावेंसाठी षटकार. यस, हा षटकार आला आणि आता मात्र षटकारानं धावफलक अगदी जलद गतीने पुढे जाईल. यस, 25 वरती जाऊन पोहोचला. पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवलंय. गोलंदाज आपण पाहायला गेले तर गोलंदाज संजय वरती हे आक्रमण चढवला. सलामीला आलेला हा फलंदाज गुरुनाथ अजूनही स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहोत. यस, आता मात्र गुरुनाथच्या बॅटमधनं धावा येणं तितकंसं गरजेचं आहे टीम साईनगर शहापूर संघासाठी आणि पहिल्याच बॉलवरती षटकार तर आला. इथे हा चेंडू सोडून दिला. ओहो, काय घडतंय. धावा धाव पळा पळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. मिस फील्ड. यस, खराब गोलंदाजी. नो, अगदी खेळपट्टीच्या भरपूर बाहेर पिचिंग झाला असं वाटतं आणि त्याचमुळे यष्टिरक्षकाच्या डोक्यावरनं हा चेंडू अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमारेषा गाठतोय. चौकार आलाय म्हणजेच काय तर 9+4 आणि पंजा उघडला गेला. यस, 5 धावा तब्बल धावफलकाला जोडल्या जाणार आहेत. म्हणजेच काय तर टोटल धावफलक 30. यस, फ्री हिट बॉल असेल. फ्री हिट बॉल आणि या फ्री हिट बॉल वरती पाहूयात गुरुनाथच्या बॅटमधनं मोठा फटका येईल का. ताकदवर स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू कलेक्ट करतायत. फिकी करतील तत्पूर्वी सिंगलच कंप्लीट झाली आणि या सिंगलनं धावफलक आता मात्र 31 वरती जाऊन पोहोचला. यस, आनंद आले स्ट्रायकिंग एंडला. अगदी पहिलाच बॉल फेस करत असताना हवं तसं एलिव्हेशन आपण पाहिलं जुळलं नव्हतं, परंतु पुन्हा एकदा आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आनंद आहेत. बघूयात. आनंदसाठी टाकलेला चेंडू आडव्या बॅटना फटका दमदार आहे आणि इथे पाहायला गेलं तर मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून हा चेंडू निघून चाललाय. सीमा पार 4 धावेंसाठी चौकार. यस, अगदी पाहायला गेलं तर लाईव्हच्या माध्यमातून आपण स्पर्धा जर एन्जॉयमेंट करत असाल तर आपण पाहू शकाल ग्रामीण टेनिस क्रिकेट
अगदी गेल्या कालच्या दिवसापासनं भरपूर चांगलं टेलिकास्ट आपण पाहत आहोत. यस, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला पण हिट करा. यस, इथे हा फटका भरपूर चांगला होता. लॉंग ऑनला चेंडू अडवला, थोडेसे फंबल झाले होते, त्या कारणास्तव अगदी जर पाहायला गेलं तर दुहेरीसाठी परतलाय फलंदाज आणि 2 धावा देखील कंप्लीट होतात. गुड इन बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाज. अगदी आता मात्र या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पार्टनरशिप भरपूर चांगली बिल्डअप होते. 37 धावा आतापर्यंत धावफलकाला जोडल्या गेल्यात आणि 2.4चा खेळ झाला. तिसरे षटक प्रगतीपथावरती पाहत आहोत. उर्वरित अजूनही 2 चेंडू शिल्लक. फुललेनचा बॉल खोदून काढला. अगदी पाहायला गेलं तर हा फटका देखील सरळ रेषेमध्ये लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर चेंडूपर्यंत पोहोचला आणि चेंडू फील्ड करून फेकी केला. तत्पूर्वी सिंगल कंप्लीट. सिंगलनं धावफलक 38 वरती जाऊन पोहोचला. बॅक फुटला गेलेत, कट केलाय, स्लीपर पॉइंट डायरेक्ट हिट करणार होते परंतु बाल बचावला आनंद. अगदी धोक्याच्या दिशेला धावत होता. यस, तिसरं षटक झालंय कंप्लीट आणि या 3 षटकांच्या खेळामध्ये धावफलकावरती धावा अगदी पाहायला गेलं तर 39 वरती जाऊन पोहोचला. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल दिसते टीम साईनगर शहापूर संघ. गोलंदाज सज्ज करायचा आहे, जास्तीचा वेळ खर्च करू नका. यस, तपत्या उन्हामध्ये तुम्ही सामना खेळतात, परंतु जर पाण्याची मागणी करायची असेल तर 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल दोन्ही संघाला. यस, पाण्याची मागणी केली आहे आणि 12 प्रतिनिधी असेल तर पाणी घेऊन जायचा. यस, नेक्स्ट मॅच यजमान संघ आपण पाहू शकाल प्राची स्पोर्ट्स वावेघर इन ॲक्शन मध्ये असणार आहे. त्यांच्या विपक्षात जर आपण पाहायला गेलं तर राजेश स्पोर्ट्स चाफ्याचा पाडा बी संघ. आपण आला असाल तर टॉस्का बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचा. जसं शेवटचं षटक कंप्लीट होईल तसं लगेचच टॉस देखील आपण करणार आहोत. राज्य स्पोर्ट्स चाप्याचा पाडा आला असेल तर कर्णधार इकडे उपस्थित राहायचा आणि वावेघर संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. यस, यजमान संघ इन ॲक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच अगदी जर पाहायला गेलं तर एक मोठा सामना तो देखील होणार आहे. चाप्याचा पाडा ब संघ, कर्णधार येऊन थांबायचा आहे. यस, चला 1 मिनिटाचा टाइम इथनं कंप्लीट होतोय आणि सामना देखील स्टार्ट करा. शेवटचं षटक इथनं शिल्लक आहे. 3 षटकांचा खेळ आपण पाहिलात आणि या 3 षटकांच्या खेळामध्ये धावफलकावरती धावा आपण पाहत आहोत. 39 धावा जोडल्या गेल्यात. यस, जाऊया मैदानाकडे. शेवटचं षटक आणि अंतिम षटक. गोलंदाज ट्रॅक वरती. गोलंदाज दर्शनचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवलंय गुरुनाथच्या बॅट मधनं. यस, बिग वन 6 षटकार. अगदी पाहायला गेलं तर पहिलाच बॉल. अगदी सलामीला आलेला हा फलंदाज अजूनही मैदानामध्ये तट धरून राहिला, अगदी तंबू ठोकून राहिला आणि त्याच्याच बॅटमधनं हा बिग ब्लास्ट आपण पाहिलात. लॉंग ऑनला क्लिअर झालाय हा बॉल. 6 आल्यात आणि या 6 ना आता मात्र धावफलक 45 धावसंख्येवरती पोहोचला. पुललेनचा बॉल अगदी फटका दमदार आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. एक सिंगल कंप्लीट. यस, सिंगलच खर्च केली जाते. मस्कळ संघ थोडासा
अगदी स्ट्रगल करताना आपण पाहिलं या सामन्यामध्ये. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल होतीये. 46 धावा आतापर्यंत जोडल्यात. उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. बॅट अँड पॅड मध्ये होता, अगदी खोदून काढायचं होतं आणि इथे सिंगल कंप्लीट. यस, सिंगल कंप्लीट झाली आहे. म्हणजेच काय, शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडू टाकलेत, 8 धावा खर्च केल्यात. उर्वरित 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. अगदी टार्गेट कितीचं सेट केलं जाईल टीम मस्कळ संघासमोर हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. सामना महत्त्वाचा दोन्ही संघांसाठी. अगदी जो संघ हा सामना विजयी होईल दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यासाठी चाललेली ही चुरस, त्यासाठी चाललेली ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. अजून एक दमदार स्ट्रोक ओव्हर द बॉलर हेड. बरोबर आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा फटका आपण पाहिलात. षटकार. यस, या षटकामध्ये आतापर्यंत 2 मोठे फटके आपण पाहिलात आणि ते फटके गुरुनाथच्या बॅटमधनं आलेत. सलामीला आलेला हा फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. म्हणजेच काय, तर शेवटच्या षटकाला टार्गेट केला. यस, त्याला माहिती आहे शेवटच्या षटकामध्ये आता मात्र जास्तीच्या धावा घेणं गरजेचं आहे. 53 धावा फलकाला जोडले गेल्यात. उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अजून एक धमाका लॉंग ऑनच्या डोक्यावरना ताकदीचा झालाय वापर आणि बॉल झालाय हवाई सफर. यस, षटकार. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आतापर्यंत या षटकामध्ये 3 आलेत आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. बघूयात हॅट्रिक साजरी केली जाईल का या दुपारच्या सत्रामध्ये. साईनगर शहापूर संघ फलंदाजी करतोय आणि तब्बल 59 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. आडव्या बॅटना फुल टॉस होता. अगदी पाहायला गेलं तर त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत आणि दुसऱ्या धावेसाठी रन आउट. यस, पहिलं सत्र इथनं कंप्लीट झालंय. 4 षटकांचा खेळ होतो आणि शेवटच्या बॉलवरती आलेली सिंगल. धावफलकावरती धावा 60 आणि टार्गेट सेट केलं गेलंय 61 धावेंचं. यस, चला साईनगर शहापूर संघ चला मैदानामध्ये एंटर व्हा आणि टॉस करण्यासाठी अगदी संघ उपस्थित आहे. यस, चला यजमान संघ वावेघर संघाचा कर्णधार आणि राजेश स्पोर्ट्स चाफ्याचा पाडा ब संघ असा हा सामना आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत आणि चला प्रतीक सरांच्या हस्ते शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. यस, क्षेत्ररक्षण सजवा साईनगर शहापूर संघ. जास्तीचा वेळ खर्च करू नका. चाप्याचा पाडा ब संघ आणि प्राची स्पोर्ट्स वावेघर संघ. यस, यजमान संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत आणि प्रतीक शेलार सरांच्या शुभ हस्ते टॉस देखील केला जाणार आहे.
यस, चाप्याचा पाडा ब संघ कर्णधार चला टॉस्का बॉक्स. आणि यजमान संघ प्राची स्पोर्ट्स वावेघर संघाचा कर्णधार उपस्थित आहे. आणि प्रतीक सरांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातो. यस, चाप्याचा पाडा ब संघ टॉस जिंकलेत आणि फील्ड करणार आहेत. आणि यजमान संघाला यस बॅट घेतलंय. यस, चाप्याचा पाडा ब संघ बॅट करणार आहेत आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं यजमान संघ प्राची स्पोर्ट्स वावेघर संघ. यस, साईनगर संघ चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. आणि क्षेत्ररक्षण सजवा. आणि टार्गेटचा जर विचार केला तर 61 एक मोठं टार्गेट, 61 धावेचा टार्गेट सेट करण्यात यशस्वी ठरलाय संघ. आपण पाहू शकाल साईनगर शहापूर संघ. यस, तर चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहता आहोत दिनेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला यस, स्ट्रायकिंग एंडला दिनेश आहे तर नॉन स्ट्रायकिंग एंडला दिनेश वाघे. दिनेश आणि दिनेश. यस, गोलंदाज ट्रॅकवरती प्रीतम. पहिला बॉल. ओहो, चांगला बॉल आहे, चांगला टप्पा, चांगली लाईन, गती देखील भरपूर चांगली होती. आणि हा डॉट बॉल आला. 61 धावेंचा पाठलाग करायचा आहे तर प्रत्येकी बॉलवरती मोठा फटका आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावं येणं अगदी मस्कल संघासाठी भरपूर गरजेचं असेल. पहिला बॉल तर डॉट आलाय. बघूयात पॉवर प्लेचं षटक. प्रीतमचा हा बॉल आडव्या बॅटनं स्लाइस केलंय. खाली क्षेत्र निवडलं बरोबर. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि जाईल सीमारेषा पार. यस, दुसऱ्या बॉलवरती अगदी चांगला फटका आपण पाहलात. येतोय चौकार. यस, चौकार आला आणि चौकारानं सरी गणशा होतोय. यस, तर अगदी पाहायला गेलं तर हा चौकार आला आणि या चौकारानं श्री गणेश झालाय. टीम आपण पाहतो मस्कल संघ. 61 बनवायच्या. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. चांगला फटका आहे. आता मात्र मिड विकेट आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक ठेवलाय. ओहो, आनंद कुठेतरी थोडेसे चाचपळले होते परंतु पांडू आहेत. आणि पांडू असले तर चुकी तर होणारच नाही. या बरोबर हा चेंडू कलेक्ट केलाय, फेकी केलाय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेने धावफलक इथे पाहायला गेलं तर 6 वरती पोहोचला. 3 चेंडूंचा खेळ झालाय. प्रीतम अगदी गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती करतोय. मिस टायमिंग. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने धावतायत आणि हा झेल सोडला. उलट्या दिशेने जेव्हा जेव्हा तुम्ही धावत असता तेव्हा तेव्हा झेल टिपणं तितकंसं सोपं नसतं मित्रांनो. आणि झेल ड्रॉप होतो आणि धावून पळून 3 धावा देखील कंप्लीट. यस, 3 धावा कंप्लीट होत आहेत आणि 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचला 9 वरती. 4 चेंडू कंप्लीट झालेत. 9 धावा धावफलकावरती पाहता आहोत. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रीतम गोलंदाजी चांगली करतोय. अगदी पाहायला गेला तर एक चौकार आला असेल परंतु उर्वरित गोलंदाजी त्याची चांगली होती. यस, लॉंग ऑफ मध्ये आपण पाहत आहोत अगदी पांडूला फॅन फॉलोअर्स त्याचा भरपूर मोठा आहे. अगदी जर पाहायला गेलं तर शहापूर नगरी असू द्या, त्यानंतर खडवली विभाग असला तरी फॅन फॉलोअर्स त्याचा भरपूर मोठा. मिस टायमिंग. चेंडू हवेमध्ये होता. पुन्हा एकदा झेल सोडला. नो मॅन्स लँडमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि 2 धावा कंप्लीट. यस, सातत्याने जर पाहायला गेलं तर प्रत्येकी बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु
मोठे फटके कन्वर्ट होत नाही यात. 2 धावा आल्यात धावफलकावरती, धावा 11. यस आणि जे नियम आहे, जी नियमावली आहे ते प्रत्येकांसाठी सेम राहणार आहेत. यस, ग्लोव्ज घालून तुम्ही यष्टिरक्षण करू शकता यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये, परंतु ग्लोव्ज घालून तुम्ही खेळाडू असाल फील्डसाठी ग्लोव्ज घालू शकत नाही आहेत. आणि यस, नो बॉल असेल. आणि इथे पाहायला गेलं तर तब्बल 5व्या बॉलवरती पाहणी केली आहे. यस, नो बॉल आहे आणि फ्री हिट बॉल देखील असेल. नो प्लस 2, 12 धावा धावफलकावरती आहेत. 11 होत्या, नोची धाव एक ऍड केली आहे आणि टोटल 12 धावा आता मात्र धावफलकावरती आहेत. यस, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मिड विकेटला ठोकला. यस, बिग वन. 6 षटकार, फ्रीटचा फायदा. अगदी फ्रीटचा फायदा इथे पुरेपूर घेतला जातोय. आणि हा षटकार आला आणि षटकारानं धावफलक 18 वरती पोहोचलाय. उर्वरित शेवटचा बॉल शिल्लक आहे. अजून एक ओव्हर द बॉल रेट पांडू इथे. ओहो, अगदी पाहायला गेलं तर इथे पहा काय घडतंय. 6 धावा वाचवल्यात. म्हणजेच काय, जर ही धाव जर कंप्लीट असेल तर 4 धावा वाचवल्यात आणि ही जर धाव कंप्लीट नसेल तर 5 धावा वाचवल्यात पांडूनं. यस, मी नुकताच उल्लेख केला होता, पांडूचा फॅन फॉलोवर्स फार मोठा आहे अगदी. आणि तशी कामगिरी तो देखील मैदानाच्या आतमध्ये करतोय. काय क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून घडलं आणि रनआउटसाठी DRS देखील घेतला गेला. तिसरे पंच अगदी प्रतीक सर इथे उपस्थित आहेत आणि चेक केलं जात आहे. फलंदाज बाद. अगदी बॅट ग्राइंडिंग झालीच नव्हती. बॅट ग्राइंडिंग झालाच नव्हता. इथे जर पाहायला गेलं तर बॅट हवेमध्ये होता ना, त्या क्षणाला बरोबर चेंडू स्टंपवरती यस लावला गेला आणि रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागलाय तो म्हणजे स्टीम आपण पाहत आहोत. मस्कळ संघ फलंदाज बाद. यस, आउट आहेत आणि फलंदाजाला परतावं लागेल डगआउटच्या आसराला. न्यू बॅटर चला मैदानामध्ये एंटर व्हा. गोलंदाजीसाठी गणेश जाधव आलेत आणि त्याच्यासाठी पारितोषिक लागत आहे. हॅट्रिक जर साजरी झाली, यस विकेट हॅट्रिक्स गणेशकडनं जर आली, यस गणेश साहेबांकडनं पारितोषिक आहे योगेशसाठी. यस, योगेशने जर हॅट्रिक कंप्लीट केली विकेट हॅट्रिक्स तर 100 रुपयाचा 101 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाणार आहे गणेश साहेबांकडनं. अगदी जर पाहायला गेले तर हे प्राइज गोलंदाजासाठी आहे आणि ते हॅट्रिक साठी आहे. आणि यस या स्पर्धेचे आयोजक आहेत
मुन्ना भाई त्यांच्याकडनं देखील पांडूसाठी कॅश प्राइज आहे. जर झेल पांडूने टिपला तर 100 रुपये त्याला देखील मिळणार आहेत. 19 धावा फलकावरती आहेत आणि 6 चेंडूंचा खेळ झालाय. दुसरं षटक गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज योगेश. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला संजय. पहिला चेंडू अगदी पाहायला गेलं तर यस खेळपट्टी आपण पाहतो भरपूर मोठी आहे पण आजच्या दिवसामध्ये खेळपट्टीच्या बाहेर भरपूर बॉल देखील पिचिंग झाल्यात. नो चेंडू आहे आणि फ्री हिट बॉल आउटसाइड द लेग स्टंप. ओहो यश निरीक्षण चांगलं झालं. अगदी जर हा चेंडू हाताला लागला नसता तर कुठेतरी 4 धाव्यांसाठी अगदी असं वाटत होतं चेंडू ट्रॅव्हल झाला असता परंतु यश निरीक्षण प्रीतमचा भरपूर चांगला झाला. इथे अजून एक एक्स्ट्राची धाव खर्च केली आहे म्हणजेच काय आगळा वेगळा रणअप आहे गोलंदाजाचा आणि त्याच्यावरती हे आक्रमण चढवलाय. मिड विकेटला ठोकला. यस बिग वन. 6 षटकार. पांडूसाठी कॅचसाठी देखील प्राइज आहे. अगदी मुन्ना भाई यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि योगेशसाठी देखील प्राइज आहे विकेट हॅट्रिकसाठी. अगदी गणेश दादांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाणार आहे. बघूयात. लवरफुल टॉस पायावरती लागतोय. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिला अटेम्प्ट तर चुकलाय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा चेंडू उचललाय. फेकी करते तत्पूर्वी 2 धावा. यस अगदी पाहायला गेलं तर प्रत्येकी बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा जोडल्यात आतापर्यंत. 61 धावेंचा पाठलाग करायचा आणि हा पाठलाग कुठेतरी मी म्हणेल यशस्वीरित्या पार पाडला जातो. याच प्रकारे जर धावा येत असल्या तर 61 धावा बनू शकतात. अजून एक खरा बॉल. मित्रांनो गोलंदाज योगेशचा जर रनअप पाहिला तर थोडासा आगळा वेगळा रनअप वाटतोय. योगेश पुन्हा एकदा सज्ज होतील आणि साईनगर शहापूर संघ एक मोठा टार्गेट सेट करण्यात यशस्वी ठरलेत परंतु गोलंदाजी आता मात्र त्यांची थोडीशी खराब होते. पांडू देखील थोडासा विचारामध्ये पडलाय. इथे हा बॉल चांगला. यस डॉट बॉल येतोय आणि प्रत्येकी डॉट बॉल अगदी पाहायला गेलं तर मस्कल संघाला कुठेतरी बॅकफुटला घेऊन जाणार आहे. जास्तीचा वेळ खर्च करू नका. साईनगर शहापूर संघ अगदी जर पाहायला गेलं तर 1.2चा खेळ इथनं कंप्लीट होतोय. सॉरी 1.3चा खेळ कंप्लीट झाला आणि हा 4था बॉल होता. दुसरं षटक आपण प्रगतीपथावरती पाहत आहोत. आडव्या बॅटनं स्लाइस करायचं होतं. बॅटवरती बॉल हवा तसा आला नाहीये आणि लेग बाईटच्या स्वरूपात सिंगल आली आणि सिंगलने धावफलक 31. यस 31 धावा जोडल्यात आणि आता इक्वेशन 14 बॉल्स आणि 30 धाव्यांची गरज आहे. मिस टायमिंग स्लीपर पॉइंट मध्ये झेल झालाय कंप्लीट. अजून एक धक्का लागलाय टीम मस्कल संघाला. फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ सज्ज राहायचा आहेत. यजमान संघ प्राची स्पोर्ट्स वावेघर संघ. त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकाल एक मोठा ताकदीचा संघ चाप्याचा पाडा ब संघ इन ॲक्शन मध्ये असणार आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत समीर आणि इक्वेशन कुठेतरी आता मात्र थोडंसं कठीण वाटतं. प्रत्येकी बॉल वरती धाव येणं इथनं गरजेचं. 13 बॉल्स आणि 30 धाव्यांची गरज. अगदी या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर कमबॅक आणि होऊ शकतो आणि शेवटच्या 2 षटकामध्ये कमीत कमी धावा राहू शकतात. पहिलाच बॉल फेस करत असताना फटका मिस टायमिंग आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. अजून एक धक्का लागतोय तो म्हणजे टीम मस्कल संघाला. फलंदाज बाद. उर्वरित इक्वेशन राहिलं ते म्हणजेच 12 बॉल्स आणि अजूनही 30 धाव्यांची गरज. 15ची सरासरी आहे अगदी प्रत्येकी षटकामध्ये. इथनं तुम्हाला 15 धावा आता मात्र बनवायच्यात. साईनगर शहापूर अनुभवाचा वापर केला जातोय मैदानाच्या आतमध्ये.
कर्णधार उपकर्णधार अगदी पाहू शकाल गोलंदाजाला अगदी समजवतात. सामना महत्वाचा आणि जो संघ हा सामना विजयी होईल तो दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणारा. यस, आकाश आलेत आणि आकाशसाठी देखील जे पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी ते पारितोषिक त्याच्यासाठी देखील राहणार आहे. यस, गणेश दादांकडनं हे पारितोषिक लावण्यात आलं आहे आणि पांडूसाठी मुन्ना भा यांसकडनं एका झेलसाठी 100 आहेत मित्रा, एका कॅचसाठी. आणि ती झेल तुम्ही कंप्लीट करायच्या आणि झेल जर सोडलीस तर तुझ्याकडनं 100 तो घेणार असं बोलतो. येस, असू द्यात. दोन्ही संघ अगदी पाहायला गेले तर मित्र अगदी मैत्रीपूर्व लढत आपण पाहत आहोत आणि 12 बॉल 30ची गरज, परंतु सामना महत्वाचा आहे मित्रांनो. अगदी पाहायला गेले तर पहिल्या फेरीतील हा चौथा सामना आपण खेळवत आहोत आणि पहिल्या सत्रामध्ये 60 धावा पाहिल्यात, 61चं टार्गेट, 2 षटकांचा खेळ आपण पाहिल्यात, 31 धावा म्हणजे पाठलाग हवा तसा यशस्वीरित्या पार पाडला जातोय. 31 आल्यात 12 मध्ये आणि 12 मध्ये अजूनही बनवायच्या 30. आकाश आलेत. आकाशचा पहिलाच बॉल आडव्या बॅटनं स्लाइस केलाय, फाईन लेग क्षेत्र निवडलाय आणि हा चेंडू यस डीप स्क्वेअर लीगला ठोकलाय पहिल्याच बॉलवरती. बिग वन सिक्सर, षटकार. षटकार आलाय आणि षटकारानं अगदी सामना खुला करण्याचा प्रयत्न अगदी मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. संजयच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. 11 बॉल्स 24ची गरज. चर्चा रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. पांडू देखील थोडासा टेन्शन मध्ये दिसतोय, त्याचं कारण पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आपण पाहिलात. यस, 11 बॉल 24. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल यात मात्र काही शंका नाही. यस, 11-24. आडव्या बॅटनं मिस्टामिंग स्ट्रोक आहे. मिड विकेटला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे फंबल होत आहेत, त्यानंतर बॅकअप आलेत. चेंडू उचललाय, फेकी करतील तत्पूर्वी इथे पहा 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेने आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 39. 39 धावा. इक्वेशन प्रत्येकी बॉलवरती बदलतंय मित्रांनो. त्याचं कारण की प्रत्येकी बॉलवरती धावा येत आहेत ना. आता मात्र 10 बॉल आणि 22ची गरज आहे. 10 बॉल 22. अगदी पाहायला गेलं तर प्रत्येकी बॉलवरती दुहेरी धाव काढण्याचा प्रयत्न असेल. इथे हा चेंडू पाहायला गेला तर थोडीशी गती कमी करून हाताळला होता गोलंदाज आपण पाहता होत आकाशनं आणि हा डॉट बॉल आला. 9 चेंडू 22ची गरज. आकाशला या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करावा लागतील. त्याचं कारण पहिल्याच बॉलवरती षटकार, तदनंतर 2 आणि तदनंतर तिसरा बॉल डॉट आला. आडवा बॅटना फटका मोठा आहे, दमदार आहे. मिड विकेटच्या डोक्यावर हा चेंडू फ्लाय झालाय, जाईल सीमा पार. 6 षटकार. षटकार आला आणि आता मात्र षटकारानं इक्वेशन पुन्हा एकदा बदलतंय. 8 बॉल 16ची गरज. 8 दुने 16 म्हणजेच काय तर प्रत्येकी बॉलवरती 2 धावेंची गरज आहे. अजून एक ताकदीचा झालाय वापर आणि बॉल झालाय हवाई सफर. 6 षटकार. यस, बॅक टू बॅक 2 मोठे फटके आपण पाहिलात. आक्रमक पवित्र फलंदाज आपण पाहत आहोत. संजयच्या बॅटमधनं हे षटकार येत आहेत आणि सलगचे 2 षटकार आलेत. इक्वेशन पूर्णपणे आता बदललं गेलंय मित्रांनो. 51 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि
उर्वरित 7 बॉल्स आणि 10 धावेंची गरज. अजून एक तिसरा. यस, मिड विकेटला क्लिअर झाला. हॅट्रिक साजरी झाली. षटकार आलाय आणि या षटकारानं आता मात्र 57 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचला. इक्वेशन 6 बॉल आणि फक्त 4 धावेंची गरज. यस, इथनं आता मात्र पांडू भरपूर टेन्शन मध्ये आला. सामना महत्वाचा होता आणि गोलंदाजी खराब झाली आणि सामना महत्वाचा असतो. टार्गेट चा जर विचार केला तर 61 टार्गेट होतं आणि मोठं टार्गेट असताना सातत्याने तुम्हाला गोलंदाजी देखील चांगली करावी लागते. परंतु या दुसऱ्या सत्रामध्ये साईनगर शहापूर संघ गोलंदाजी खराब झाली. मस्कल संघ पूर्णपणे या सामन्यामध्ये अगदी जर पाहायला गेलं तर भरपूर चांगली फटकेबाजी करतोय. जरी पहिल्या सत्रामध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च केल्या असतील तर या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी आमची भरपूर चांगली होती असं दाखवून दिलंय मैदानाच्या आतमध्ये. सलगचे 3 षटकार या गेल्या षटकामध्ये आलेत आणि या 3 षटकाराने पूर्णपणे या सामन्याचं चित्रच पालटून टाकलं. यस, इक्वेशन 6 बॉल 4 धावेंची गरज. शेवटचं षटक पाहूयात. 6 बॉल 4 ची गरज. पहिला डॉट आलाय. पहिला डॉट. कमबॅक होऊ शकतं का साईनगर शहापूर संघ? आणि आता मात्र प्रत्येकी डॉट बॉल मस्कल संघाला कुठेतरी बॅकफुटला घेऊन जाऊ शकतो. सामना तितकासा कठीण नाहीये मस्कल संघासाठी, परंतु जर जास्तीचे डॉट बॉल आले, विकेट्स आली तर या सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो. टीम आपण पाहत आहोत साईनगर शहापूर संघाचं. गोलंदाजी चांगली करावी लागेल. गोलंदाजी चांगली करावी लागेल. गोलंदाज आपण पाहत आहोत आदेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. दुसरा बॉल. ओहो, इथे अजून एक चांगला बॉल. बरोबर पायांवरती टाकलेला चेंडू. लेग बिफोर जर विकेट असती तर इथे कुठेतरी फलंदाज बाद होण्याचे चान्सेस होते. सिंगल घेतली. सिंगल स्ट्रायकिंग एंडला इथे पहा ज्या फलंदाजाने सलगचे 3 षटकार मारले होते संजय, आता मात्र तो स्ट्रायकिंग एंडला आलाय आणि इक्वेशन 4 बॉल्स अजूनही 3 धावेंची गरज आहे. संजयचा जर विकेट्स काढण्यामध्ये अगदी गोलंदाज यशस्वी झाला तर या सामन्यामध्ये पलटवार होऊ शकतो. पण सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये मस्कल संघ. पाहूयात. ट्रॅकर्स. चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. यष्ट्यांवरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि या गोलंदाजाची गरज मी म्हणेल कुठेतरी आधीच होती. या आधीच्या षटकामध्ये जर अशी गोलंदाजी झाली असती तर शेवटच्या षटकामध्ये जास्तीच्या धावा असत्या. परंतु अजूनही सामना संपला नाहीये मित्रांनो. 3 बॉल्स 3 धावेंची गरज. रोमांचक सामना. अगदी हृदयाची धडधड आणि काळजाचा ठोका चुकवणारा हा सामना या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहत आहोत. 3 बॉल 3 ची गरज. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल संजयला. बॅटची कडा आणि ते हा बॉल फायनल क्षेत्रामध्ये चौकार. सामना फिनिश. अभिनंदन टीम मस्कल संघ. हार्ड लक टीम साईनगर शहापूर संघ. भरपूर चांगला प्रयत्न राहिला. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा देतो आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी. अगदी जर पाहायला गेलं तर मस्कल संघ. अभिनंदन टीम मस्कल. नेक्स्ट मॅच यजमान संघ आपण पाहू शकाल इन ऍक्शन मध्ये आहे प्राची स्पोर्ट्स वाबेघर संघ आणि त्यांच्या अपोजिट आपण पाहू शकाल चाप्याचा पाडा बस संघ.